तुम्ही जर चित्रपट मालिका या सगळ्या गोष्टी पाहत असतात तर त्याच्या अगोदर तुम्हाला एक नोटिफिकेशन दिसतं की या चित्रपटामध्ये या मालिकामध्ये दाखवलेले जे पात्र आहेत, जी घटना आहे ती सगळी काल्पनिक आहे, वास्तविक जीवनामध्ये त्याचा कशाशीही काही संबंध नाही असं स्पष्टपणे सुरुवातीलाच दाखवलं जातं। पण मात्र प्रत्यक्षात तसं घडलेलं ना वाटू लागतं। आणि जरी एखादी मालिका, एखादा पिक्चर त्या पद्धतीनं बनवलेला नसला तर मग मात्र लोक त्या चित्रपटातलं अनुकरण करू लागतात। त्या चित्रपटामध्ये जे घडलंय तसंच आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये म्हणजे वास्तविक जीवनामध्ये तसंच करू पाहतात। पण मात्र चित्रपटामध्ये दाखवलेलं जे घडलंय तसं होतं तसं रिअल लाईफमध्ये सुद्धा होतं का? आजच्या गोष्टीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं झालंय। म्हणजे साऊथचा एक जो चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन आणि रामचरण या दोन अभिनेत्यांनी भूमिका साकारली। सुरुवातीला अल्लू अर्जुनचा चेहरा घेऊन तो हिरो चालत असतो आणि जेव्हा पिक्चर हा मध्यंतरामध्ये येतो म्हणजे अर्धा पिक्चर संपतो तेव्हा तो जो अल्लू अर्जुन आहे त्याचा एका बस अपघातामध्ये निधन होतं असं दाखवलं जातं। पण त्याच्यामध्ये त्याची पूर्ण डेड बॉडी जळालेली असते। पण जेव्हा त्याच्यावर उपचार केला जातो, त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाते तेव्हा मात्र त्याचा चेहरा हा रामचरण याचा असल्याचं दाखवलं जातं। आणि मग तो कशा पद्धतीने सगळा काही बदला घेतो, त्याची आई त्याला भेटते, हे सगळं आपण त्या चित्रपटामध्ये बघितलेलं आहे साऊथच्या। अगदी त्याच पद्धतीनं आजच्या गोष्टीमध्ये सुद्धा घडलेलं आहे। एका महिलेनं त्याच्या बॉयफ्रेंडचा चेहरा बदलून तिच्या नवऱ्याचा चेहरा तिच्या बॉयफ्रेंडला लावला आणि त्यालाच आपल्या घरी घेऊन आली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी स्पष्टपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे तेलंगणामधील नगर कुर्नूल जे शहर आहे ते शहरामध्ये राहणारी एक महिला होती आणि ती महिला भरपूर पैशावाली होती आणि तिचा मुलगा हा जळालेल्या अवस्थेमध्ये होता। त्याचं तोंड हे पूर्णपणे जळालेलं होतं आणि त्याचा जो उपचार चालू आहे तो हैदराबादमधल्या एका मोठ्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये चालू होता। आता दवाखान्यामध्ये उपचार चालू असताना तिचा मुलगा सगळा त्याच्यावर उपचार घेत होता। पण तो ICU मध्ये असल्यामुळं डॉक्टर लोकांना तिथे त्याला जास्त भेटू देत नव्हते, बोलू देत नव्हते। फक्त जे काही खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत ते त्याच्यापर्यंत पोहोचवत होते। मग अशाच पद्धतीनं ती जी महिला आहे त्याच्या मुलाला भेटण्यासाठी त्या दवाखान्यामध्ये गेली आणि जाताना मटणाचं सूप घेऊन गेली। आता मटणाचं सूप घेऊन गेली कारण की डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याच्या तब्येतीला जर सुधारणा करायची असेल, सुधारणा व्हायची असेल तर त्याला या गोळ्या, औषधं आणि मटण सूप या सगळ्या गोष्टी लागतील। मग ती महिला त्या डॉक्टर दवाखान्यामध्ये मटण सूप घेऊन गेली आणि त्या नर्सला सांगितलं की मी त्याला सूप आणलंय। आता ती नर्स म्हणे की तुम्ही डायरेक्ट त्याला देऊन नाही जाऊ शकत, तुम्ही भेटू शकत नाही, तुम्ही काय करा माझ्याजवळ द्या, मी जाऊन त्याला देते। आता ती महिला म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही त्याला द्या ते सूप म्हणून। मग ती जी सिस्टर आहे ती सूप घेऊन तो जो पेशंट आहे त्या महिलेचा मुलगा आहे त्याला नेऊन देते आणि सांगते की तुझ्या आईनं तुझ्यासाठी सूप पाठवलंय, हे सूप तू पे। आता ते सूप जर ठेवते पण मात्र ते सूप तो मुलगा पितच नाही। मग मुलगा पित नाही, मग ती जी नर्स आहे ते पाहते की सूप तर तिथं ठेवलंय, त्या मुलानं अजून, त्या तरुणानं अजून ते सूप पिलंच नाही। मग ती जी महिला आहे ती विचारते माझ्या मुलानं सूप पिलं का? तर ती नर्स सांगते नाही, त्यानं अजूनसुद्धा सूप पिलं नाही। आणि बघता बघता बरेच तास निघून गेले तरीसुद्धा तो ते सूप पितच नाही। मग ती जी महिला आहे ती डॉक्टरकडे आग्रह करते की तो सूप का पित नाही, का असं करतोय, का खात नाही, मला त्याला भेटायचं, तुम्ही काहीही करून मला त्याला भेटू द्या, 2 शब्द तरी बोलू द्या। आता डॉक्टरला विनवणी केल्यानंतर डॉक्टर म्हणतो ठीक आहे 2-3 शब्द बोला, जास्त काही बोलू नका। पण जेव्हा ही महिला त्याला भेटते, त्याला तिथं पाहते तेव्हा त्या महिलेला तिथं काहीतरी वेगळं विचित्र त्याचे हावभाव, त्याची जी बॉडी आहे ही सगळी जळालेली होती, पण तिला सगळं काही व्यवस्थित वाटत नव्हतं। आता सगळं काही व्यवस्थित वाटत नसल्यामुळं ती तात्काळ त्या ठिकाणाहून निघाली आणि गेली थेट पोलीस स्टेशनमध्ये। आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिनं पोलिसांना सांगितलं की माझा जो मुलगा आहे
त्या मुलाचा नक्की काहीतरी घातपात झाला आहे आणि जो मुलगा दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, माझा मुलगा म्हणून उपचार घेत आहे, तो माझा मुलगाच असू शकत नाही, तो माझा मुलगाच नाही, असा आरोप त्या महिलेनं स्वतःच्याच मुलावर लावला. आता पोलिसांना वाटलं ही महिला असं काय बोलते तसं काय बोलते, पण तरीसुद्धा पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. ती जी महिला होती त्या महिलेचा जो मुलगा होता, त्या मुलाची जी बायको होती त्या बायकोलासुद्धा ताब्यात घेतलं आणि ती जी बायको होती तिचं नाव होतं स्वाती रेड्डी. आता त्या मुलाचं नाव होतं सुरेंद्र रेड्डी आणि त्याच्या बायकोचं नाव होतं स्वाती रेड्डी. सुरेंद्र रेड्डी हा दवाखान्यामध्ये उपचार घेत होता आणि त्याची बायको ही सुद्धा त्याची काळजी घ्यायची, पण मात्र कधी हॉस्पिटलमध्ये कधी घरी अशा पद्धतीनं काम चालायचं. पोलिसांनी जेव्हा स्वाती रेड्डीला ताब्यात घेतलं, तिला विचारपूस केली, तर ती म्हणे नाही नाही सासूबाई काही सांगतात, तो जो तिथं ॲडमिट असलेला जो मुलगा आहे तो माझाच नवरा आहे, सासूबाईला काहीतरी गैरसमज झाला. आता पोलिसांनी सुद्धा संपूर्ण घटनेला तपास करायला थोडा उशीरच केला. ते म्हणे आता हिची बायकोच जर खात्री घेत असेल तर मग एखाद्या वेळेस या महिलेकडूनच काहीतरी चुकी झाली असेल, त्या महिलेला समजत नसेल. पण मात्र ती महिला त्याच्या निर्णयावर ठाम होती. तिनं पोलिसांना सांगितलं की जोपर्यंत तुम्ही तपास करणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही, कारण की तो माझा मुलगाच नाही, कारण की एका दिवसाचा लाखो रुपये खर्च त्या दवाखान्याचा होता. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर पोलिसांनी मग कसून चौकशीला सुरुवात केली आणि त्या महिलेला विचारलं. तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की माझ्या मुलाला सूप, मटण, चिकन ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आवडतात, तो कधीही नाकारू शकत नाही. मी कोणती गोष्ट दिली तर तो नाकारू शकतच नाही आणि मी त्याला मटण सूप दिलं, काही गोष्टी दिले तर तो का खात नाही असा देखील मला संशय आहे. आणि ज्यावेळी मी त्याला पाहिलं तेव्हा त्याच्या बॉडीवर मला मोठ्या प्रमाणात केस दिसले, त्याच्या छातीवर, हातावर, पायावर. माझ्या मुलाच्या अंगावर तर केस बीस काहीच नव्हते. जरी त्याचा चेहरा ओळखू येत नसला तरी देखील तो माझा मुलगा नाही हे मी ठामपणे सांगू शकते. आता हा सगळा प्रकार कसा घडला, काय घडला, पोलिसांना याचा शोध घ्यायचा होता. म्हणून पोलिसांनी ती जी महिला आहे स्वाती रेड्डी, सुरेंद्र रेड्डीची बायको, तिला ताब्यात घेतलं आणि आता पोलिसांच्या पद्धतीनं त्या स्वाती रेड्डीला सगळं काही विचारलं. आता ती स्वाती रेड्डी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली, पण मात्र तिनं आता उडवाउडवीची उत्तरं देणं बंद केलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तिनं सांगितलं की 2013मध्ये तिचं एका व्यक्तीबरोबर अफेअर होतं, एका व्यक्तीबरोबर तिचं लव होतं आणि यांचं प्रेम प्रकरण अगदी मोठ्या प्रमाणात चालायचं. कारण की ही जी स्वाती रेड्डी होती ती एक नर्स होती आणि नर्स असताना तिची जी कंबर आहे ती मोठ्या प्रमाणात दुखायची. मग ज्या दवाखान्यामध्ये ती नर्स होती त्या डॉक्टरने सांगितलं की तुला जर कमरेचा त्रास आहे, बरं वाटत नसेल तर तू काही दिवस आराम कर. ती म्हणे नाही नाही आराम करून कसं चालेल. मग ते डॉक्टर म्हणे की माझा एक मित्र आहे आणि तो फिजिओथेरपिस्ट आहे आणि फिजिओथेरपीनं कंबर एकदम व्यवस्थित करेल, तू काय कर त्याच्याकडं काही दिवस इलाज कर. मग ही जी स्वाती रेड्डी होती ती त्या डॉक्टरकडे फिजिओथेरपीच्या उपचारासाठी जायची आणि तो डॉक्टर तिच्यावर फिजिओथेरपी करायचा, म्हणजे तिची पाठ, घे, कंबर अगदी व्यवस्थितपणे चोळायचा आणि त्या माध्यमातून तिला आराम देखील पडू लागला, तिला त्याचा गुणसुद्धा येऊ लागला. मग हे सगळं करत असताना त्या स्वातीचं आणि त्या फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आहे त्याचं नाव आहे राजेश, या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर यांनी एकमेकांसोबत अनेक वेळा शारीरिक संबंधसुद्धा ठेवले. आता हे सगळं होत असतानाच ही जी स्वाती रेड्डी आहे तिला दुसऱ्यांदा 2015मध्ये एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर प्रेम झालं, कारण की तो खूप पैशावाला व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीचं नाव होतं सुरेंद्र रेड्डी. आता स्वाती रेड्डी ही सुरेंद्र रेड्डीच्या प्रेमात पडली होती, म्हणजे स्वातीचं रेड्डी आडनाव हे सुरेंद्रसोबत लग्न केल्यानंतर तीसुद्धा रेड्डी झाली होती. त्याच्यासोबत राहत असतानाच हिला त्याच्या संपूर्ण प्रॉपर्टीवर कब्जा करायचा होता, संपत्तीचं मालिक बनायचं होतं आणि तिला आता मात्र तिचा जो प्रियकर डॉक्टर आहे राजेश तो सुद्धा पाहिजे होता. मग तो डॉक्टर प्रियकर पाहिजे आणि नवरासुद्धा पाहिजे नाही, पण असं काय केलं जाईल की जेणेकरून कोणाला काही ओळखू येणार नाही आणि आपला प्रियकरच आपला नवरा बनून राहील, असं तिनं सगळा काय प्लॅन केला होता
आणि हा सगळा प्लॅन करण्यामागचं कारण होतं की तिनं तो साऊथचा चित्रपट बघितला होता, त्यामध्ये अल्लू अर्जुन आणि तो रामचरण हे कशा पद्धतीनं चेहरा बदलतात, अर्ध्या पिक्चरमध्ये एक हिरो आणि अर्ध्या पिक्चरमध्ये एक हिरो, त्या पद्धतीनं ही जी स्वाती रेड्डी आहे हिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं सुरेंद्र रेड्डीला की आपण लॉंग ड्राईव्हला फिरायला जाऊ, आणि लॉंग ड्राईव्हला फिरायला गेल्यानंतर लांब एका जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तिच्या प्रियकर राजेशला सुद्धा बोलवून घेतलं आणि त्याला कोल्ड्रिंकच्या माध्यमातून नशेली पदार्थ दिले सुरेंद्र रेड्डीला, आणि त्याला त्या ठिकाणीच नशे झाल्यानंतर बेशुद्ध पडल्यानंतर त्याला गळा दाबून ठार केलं आणि त्याचं जे शरीर आहे त्याच ठिकाणी त्याला जाळूनसुद्धा टाकलं. आणि इकडं मात्र जो राजेश आहे त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आणि त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्याचासुद्धा चेहरा काही प्रमाणात असं हे केलं, कारण की तो सुद्धा एक डॉक्टर होता आणि त्यानं डॉक्टरच्याच मदतीनं प्लास्टिक सर्जरी करून त्याच्यासारखं दिसण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला होता. आणि ती जी स्वाती आहे ती सांगत होती की हाच सुरेंद्र आहे, पण तिच्या आईला हे सगळं पटत नव्हतं, हे सगळं मान्य होत नव्हतं, म्हणून ती पोलीस स्टेशनमध्ये गेली होती आणि पोलिसांनी हा एक खूप मोठा गौप्यस्फोट केला होता. एका अशा पिक्चरसारख्या स्टोरीचा क्राईम थ्रिलर उघड केलं होतं. अशासुद्धा घटना आपल्याला देशामध्ये आणि राज्यामध्ये बघायला मिळतात. या ज्या महिलेनं केलेलं कृत्य आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.